एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। एसएससी जीडीची नवीन भरती या ठिकाणी निघत आहे, कारण की एसएससी जीडी भरतीच्या या ठिकाणी तारीख आलेली आहे, फॉर्म भरण्याची तारीख आलेली आहे, पेपरची सुद्धा तारीख आलेली आहे। पण विद्यार्थ्यांचा यावर्षी एसएससी जीडी भरतीचा पेपर चांगला गेला नसेल, कारण की ह्या वर्षी भरपूर मुले नवीन होते आणि त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांच्या हातातून यावर्षी ज्या काही चुका झाल्या त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स या ठिकाणी पडले नाही आणि ह्या वर्षी पेपर हार्ड असल्यामुळे जे पेपर सुद्धा भरपूर मुलांचा चांगला या ठिकाणी गेला नाही आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे एकच कमेंट होते की सर नवीन भरती एसएससी जीडी भरतीची कधी निघणार आहे, तर मेन याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तारीख या ठिकाणी कन्फर्म आलेली आहे। त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीमध्ये यावर्षी उंची किती असणार आहे, छाती किती असणार आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, रनिंगसाठी किती टाइम असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, तर संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी जीडी भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर एसएससी जीडीच्या यावर्षी जवळपास 40 ते 50 हजार प्लस जागांसाठी निघणार आहे। एक लक्षात ठेवा, कारण की जेव्हा सुद्धा एसएससी जीडी भरती येते तर हे जवळपास 40 आणि 50 हजार प्लस जागांसाठीच येते। आणि एसएससी जीडी भरतीमध्ये बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, एसएसबी, एसएसएफ, एनसीबी, तर ह्या पॅरामिलिटरी फोर्सेसच्या जागा असते। आणि तुमचं जर एसएससी जीडी भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटते। तर एसएससी जीडी भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता एसएससी जीडी भरतीमध्ये। तर 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते यामध्ये। एसएससी जीडी भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 23 वर्षापर्यंत आपल्याला एसएससी जीडी भरतीमध्ये फॉर्म भरता येते ओपन कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना। आणि एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते एसएससी जीडी भरतीमध्ये। ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 26 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार तुम्हाला एसएससी जीडी भरतीमध्ये। तर एवढी वयोमर्यादा लागते एसएससी जीडी भरतीमध्ये। आणि फीचा जर विचार केला, जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी लागते आणि एससी एसटी कॅटेगरीला या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी लागत नाही। ठीक आहे, तर एसएससी जीडी भरतीचे जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नवीन जी भरती हे कोणत्या महिन्यामध्ये चालू होणार आहे फॉर्म भरणे, तर 11 नोव्हेंबर 2025 ला फॉर्म भरणे चालू होणार आहे। एसएससी जीडी भरतीचे कन्फर्म फॉर्म भरणे चालू होणार आहे। 11 नोव्हेंबर पासून फॉर्म चालू होणार आहे आणि 15 डिसेंबर 2025 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख असणार आहे। आणि मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये तुमचा एसएससी जीडी भरतीचा पेपर असणार आहे 2026 मध्ये। तर आतापासून तुमच्याजवळ टाइम आहे, अजूनही टाइम या ठिकाणी गेलेले नाही आहे। मागच्या भरतीमध्ये ह्या भरतीमध्ये ज्या पण तुम्ही चुका केलेल्या आहे तर त्या तुम्हाला चुका आतापासून दुरुस्त करायच्या आहे। या भरतीमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी कमी पडले त्या ठिकाणी जास्त जोर द्या। तुम्ही जर पेपरमध्ये कमी पडले असेल तर पेपरमध्ये जोर द्या। त्याचबरोबर ग्राउंडमध्ये तुम्ही ह्या भरतीमध्ये जर कमी पडले तर ग्राउंडमध्ये जास्त जोर देता। ठीक आहे, तर आतापासून चांगले तुमच्यासाठी सुवर्ण संधी चालून आली आहे। तर आतापासून तयारी लागा, आतापासून सेल्फ स्टडी करा 8-8 घंटे 10-10 घंटे। आणि त्याचबरोबर जे सोशल मीडियापासून जेवढं तेवढं दूर आहे, हे इंस्टाग्रामच्या रील्स वगैरे पाहणं बंद करून द्या, कारण की जे पण मुलं आतापासून इमानदारीने अभ्यास करणार आहे तर त्यांचंच सिलेक्शन यावर्षी एसएससी जीडी भरतीमध्ये होणार आहे या नवीन भरतीमध्ये। तर आता एसएससी जीडी भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं, एसएससी जीडी भरतीमध्ये सर्वात अगोदर तुमचा पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, तुमची लेखी परीक्षा असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये असणार आहे ग्राउंड असणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि चौथ्या टप्प्यामध्ये असणार आहे एसएससी जीडी भरतीमध्ये तुमचं मेडिकल। अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे एसएससी जीडी भरतीची। तर सर्वात अगोदर तुमचा यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे। तर पेपर हा 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण असते। तर जनरल नॉलेजचे आणि त्याचबरोबर करंट अफेअरचे हे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि एक पार्ट असा सुद्धा असणार आहे हिंदी व्याकरण आणि इंग्रजी ग्रामर त्यामध्ये असणार आहे। 2 पैकी 1 तुम्हाला निवडावं लागणार आहे, जे तुम्हाला आवडत असेल ते। एक तर हिंदी व्याकरण जर तुम्हाला चांगलं जमत असेल तर हिंदी व्याकरणावर आपण टिक करू शकता, इंग्रजी ग्रामर तुम्हाला जमत असेल तर इंग्रजी ग्रामरवर तुम्ही टिक करू शकता। ठीक आहे, हिंदी व्याकरणावर जर तुम्ही टिक केलं तर हिंदी व्याकरणचेच प्रश्न त्या ठिकाणी 20 येणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे जे आपला हा पेपर असणार आहे एसएससी जीडी भरतीचा, जनरल नॉलेज करंट अफेअरची 20 प्रश्न, गणिताचे 20 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न, हिंदी व्याकरणचे 20 प्रश्न, अशा प्रकारे 80 प्रश्न
परीक्षेला विचारले जाणार एका प्रश्नाला 2 गुण असते, म्हणजे टोटल जो पेपर हा 120 मार्काचा पेपर असते, 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण आहे। पेपरसाठी तुम्हाला जो टाइम भेटणार आहे फक्त 1 घंट्याचा टाइम भेटणार आहे। 1 घंट्याच्या अंदर आपल्याला जे पेपर या ठिकाणी सोडवायचा आणि 1 घंटाच आपला हा जिंदगी एकता बदलू शकते किंवा आपल्याला या ठिकाणी मागं आणू शकते। ठीक आहे, तर हे 1 घंट्यावर पूर्ण आपलं जे भविष्य या ठिकाणी निर्भर आहे, एक लक्षात ठेवा। 1 घंट्याचा तो SSC भरतीचा पेपर असते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि नेगेटिव्ह मार्किंग SSC भरतीमध्ये 0.25 एवढी नेगेटिव्ह मार्किंग आहे। तर अशा प्रकारे SSC भरतीचा हा पेपर असते आणि पेपर झाल्यानंतर आपलं दुसऱ्या टप्प्यामध्ये SSC भरतीमध्ये ग्राउंड असते। तर आता यामध्ये उंची किती लागते ते तुम्हाला सांगून देतो। तुम्ही जर समजा कोणती कॅटेगरी असा फक्त ST कॅटेगरी सोडून, ठीक आहे, तुम्ही SC कॅटेगरी, OBC कॅटेगरी, EWS कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर उंची 170 सेंटीमीटर लागते पुरुष उमेदवारांसाठी। छाती 80 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। आणि तुम्ही फक्त ST कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची 162.5 सेंटीमीटर उंची लागते। छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। आणि त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी महिला उमेदवार असाल, महिला उमेदवार जर तुम्ही असाल SC कॅटेगरीच्या, OBC कॅटेगरीच्या, ओपन कॅटेगरीच्या, EWS कॅटेगरीच्या, तर उंची लागणार आहे 157 सेंटीमीटर महिला उमेदवारांना। आणि तुम्ही फक्त ST कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 150 सेंटीमीटर उंची यामध्ये लागणार आहे। तर एवढी यामध्ये उंची असते। आणि आपण ग्राउंडचा जर विचार केला SSC भरतीमध्ये तर यामध्ये जे पुरुष उमेदवारांना एकच इव्हेंट आहे, तर 5 किलोमीटर रनिंग आपल्याला 24 मिनिटांमध्ये मारायचे आहे। जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग हे 24 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी येणार आहे, तर ते जे 5 किलोमीटर रनिंगचं जे ग्राउंड आहे ते क्वालिफाय असणार आहे, रनिंग पास असणार आहे। ज्या पण पुरुष उमेदवारांचा 5 किलोमीटर रनिंगचा जो टाइम आहे हा महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारायची आहे। ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 8.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे तर त्या 1600 मीटर रनिंग पास असणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, पास असणार आहे। आणि ज्या पण महिला उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 8.5 मिनिटाच्या वरती जर गेला तर त्या महिला उमेदवारांना फेल केल्या जाणार, अपात्र केल्या जाणार आहे। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस SSC भरतीची। तर हे पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर पहा, नोव्हेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरणे चालू होतं आणि डिसेंबर महिन्यापर्यंत हे फॉर्म चालणार आहे। आणि या भरतीचा जो पेपर हा जवळपास मार्च-एप्रिल महिन्यामध्ये तुमचा पेपर असणार आहे। तर आतापासून ज्या पण विद्यार्थ्यांना SSC भरतीमध्ये यावर्षी सिलेक्शन घ्यायचं असेल, आतापासून तयारी चालू ठेवा, अभ्यास चालू ठेवा, त्याचबरोबर ग्राउंडची सुद्धा प्रॅक्टिस चालू ठेवा। ठीक आहे, तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे SSC भरतीबद्दल। आजच्या व्हिडिओ इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।